आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। राज्यात काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। आरोपी अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेंना डिस्चार्ज। पायाला गोळी लागून मोरे गंभीर जखमी झाले होते। संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट पूर्ण अधिछात्रवृत्तीच्या निर्णयाची प्रतीक्षा। बार्टी सारथी संस्थेचा निर्णय, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा। महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय बिकट। घरगुती व्यावसायिक ग्राहकांची 93,000 कोटी, कृषी ग्राहकांची 70,000 कोटींची थकबाकी तर 86,000 कोटींच्या कर्जाचा बोजाही। सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ। 15 लिटर तेलाच्या डब्यामागे 300 ते 400 रुपये वाढ। केंद्र सरकारकडून आयात शुल्क 20% वाढवल्यानं तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा अंदाज। राज्यात एसटीच्या ताफ्यात नव्या 2500 डिझेल लालपरी बस दाखल होणार। महामंडळाकडून पर्यायी माध्यमातून महसूल मिळवण्याचा प्रयत्न। पुण्यात शिवशाही बसमधील असुविधांमुळे प्रवाशांना मनस्ताप। जादा भाडे देऊ नये, अस्वच्छता आणि बसमधील एसी बंद असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी। ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला। जलवाहतूक संस्था पर्यटकांसह व्यावसायिकांना दिलासा। अहमदनगर पालिकेकडून अहिल्यानगर नामांतराची अंमलबजावणी सुरू। पालिकेच्या जुन्या इमारती, प्रभाग कार्यालय आणि आरोग्य केंद्राचं नाव बदललं।